पर्याय मुंबईमध्ये काँग्रेसचा देणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि तो आम्ही निश्चितपणे देण्याचा प्रयत्न राहू. जे प्रवीणजी म्हणले तसं महायुतीमध्ये देखील अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी लढलेलं आहे. तसं काही ठिकाणी आमचे महापालिकेला प्रीपोल अलायन्स होईल, काही ठिकाणी पोस्टपोल अलायन्स होईल. ठीक आहे. एक अंबादासजींना शेवटचा प्रश्न की आज संजय राऊतांनी राहुल गांधींशी थेट चर्चा केल्याचं सुद्धा वृत्त आहे, त्यामुळे तुम्हाला काँग्रेस मुंबईमध्ये एकत्र येण्याची अजूनही आस आहे का? तसा प्रयत्न शिवसेनेकडून चालू आहे. सगळे मिळून एकत्र लढावं. ठीक आहे, सत्यजित पाटलांनी जी भूमिका मांडली ती काँग्रेसची आहे, त्याच्याविषयी काही मला बोलायचा प्रश्न येत नाही. परंतु ओव्हरऑल आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेंचा पक्ष असेल, यांच्या विरुद्ध आपण एकत्रित समजा या नगरपालिकेचा अनुभव घेऊन एकत्रित सगळीकडे लढावं. आज आता आम्ही संभाजीनगर महापालिकेत आम्ही सगळे काँग्रेस वगैरे ठीक आहे, म्हणजे एकत्रित राहण्यासाठी तुमचा प्रयत्न असेल, काँग्रेसला सोबत घेण्याचा तुमचा प्रयत्न असेल, हे तुम्ही स्पष्ट केलंय. अमोलजी, एक शेवटची कमेंट घेऊया, आपली वेळ संपत आली आहे. अमोलजी बोला. अमोलजी, तुमचा माईक तुमचा म्यूट आहे बहुतेक, तुम्ही स्वतःला अनम्यूट करावं. नाही नाही अमोलजी, तुमचा आवाज. हा, बोला बोला बोला. एक क्विक कमेंट. मला माहित आहे लवकरच कमेंट द्यायची आहे. आज माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, कारण मी ते अंबादास दानवे पाहिले ज्यांच्या आवाजामध्ये करारी बाणा होता, एक शिवसैनिक होता. मी ते सतीश बंटी पाटील साहेब सभागृहात पाहिले की जे पोटतिडकीने बोलत होते, पण आजच्या झिरो अवस्थेच्या चर्चेमध्ये त्यांचा आवाज दबलेला आहे. आणि आमची अवस्था कशी आमच्यात फाईट झाली यापेक्षा ती टाईट कशी झाली हवा, हा जो प्रश्न दरेकर साहेबांनी विचारला याचं उत्तर दोघांनी दिलं नाही. म्हणून कमी शब्दात, गालिबच्या शब्दात सांगतो, हमें पता है जन्नत की हकीकत, लेकिन म्हणजे त्यांना माहित आहे त्यांची परिस्थिती मुंबई महानगरपालिकेत काय असणार आहे. ते एकत्र महाविकास आघाडीमध्ये लढतील का, उद्धव साहेबांचं काय म्हणणं आहे, राज ठाकरे साहेब काँग्रेस सोबत ते शेअर करतील का, या आशयाला धरून एक शेअर आहे. हमें पता है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के सुकून के लिए ये ख्याल अच्छा है. त्यांच्या मनाच्या समाधानाकरता त्यांनी चर्चा गोल गोल घुमवली, पण स्पेसिफिक प्रश्नाची उत्तर दिली नाही. मात्र महाराष्ट्र वाट पाहतोय, जनतेने उत्तर दिलेलं आहे. महायुती म्हणून आम्ही पूर्वी एकत्र लढलो, आताही एकत्र आहोत, भविष्यातही लढू. आणि त्यामुळं आज बंटी पाटील साहेबांचं, दानवे साहेबांचा तो करारी बाणा आजच्या चर्चेत दिसला नाही. हमें भी पता है राष्ट्रवादी की महायुती में दुख क्या है. बर नक्की. एक प्रवीणजींची शेवटची कमेंट घेऊया. ही शेरो शायरी अशी चालू राहील नाहीतर, आणि ही खेळीमेळी नक्कीच बघायला आवडेल. पण प्रवीणजी, नाही शेवटचं एक किती गोंधळलेले आहेत बघा. यांच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या एकत्र राहायच्या, काही जण वर्षा गायकवाड बोलतात, वडेट्टीवार राहणार नाही बोलतात, अजय राय येऊन जो काँग्रेसचं हे करतात, शिवसेना उबाटा म्हणते आम्ही राहुल गांधींच्या संपर्कात आहे, विकासाचा चेहरा आज कोण आहे मुंबईकरांना माहीत आहे, देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईचा विकासाचा चेहरा आहे. आणि वाताहात बंटीजी आपण म्हणालात, वाताहात याचा अर्थ तुम्हाला सांगायचा काय, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 25 वर्ष मुंबईची वाताहात झाली. त्याच्यामुळे तुम्ही ज्या महाविकास आघाडीत एकत्रित आहात त्या पार्टनरची तरी काळजी घ्या, कारण वाताहात केली तर कोणी महापालिकेत सत्ता आहे त्यांनी. त्याच्यामुळं मला वाटतं की महाविकास आघाडी यांनी मुंबईसाठी कोण काय करतंय हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. कोस्टल, मोनोरेल, अटल सेतू, आज जे जे मुंबईत डेव्हलपमेंट होत आहे ते देवाभाऊंचा चेहरा आज मुंबईकर बबघतायत. नगरपालिकांमध्ये नक्कीच प्रवीणजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि अगदी आपल्या चर्चेच्या शेवटी अगदी छान सुंदर शायरी सुद्धा झाली. आणि भविष्यामध्ये दोषारोपांपेक्षा अशा पद्धतीनेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा होत राहावी अशी नक्कीच महाराष्ट्राची इच्छा असणार आहे. अंबादासजी, प्रवीणजी, अमोलजी आणि त्याचबरोबर सतेशजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि सविस्तर प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चर्चेनंतर कालचे निकाल आणि त्याचा महापालिकांचा प्रचार आणि निकालावरती होणारा संभाव्य परिणाम यावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका ऐकूयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडून. धन्यवाद पूर्वी. नगरपालिकांचे कालचे निकाल नक्की काय सांगून गेले हे सांगायचं झालं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की